मला ना सध्या खूप असे सल्ले दिले जात आहेत की असलं व्हिडिओज वगैरे बनवून काय होत नसतं. तुला काय वाटतं, व्हिडिओज बनवून तू खूप पैसा कमवणार आहेस का? किंवा तू आमची बरोबरी करणार आहे का? आमच्या इतकाच पैसा तुझ्याकडे कधी येणार आहे का? तर खरं सांगू ना, पैसा कमवावा ह्या हेतूने मी व्हिडिओज बनवायला कधीही सुरुवात केलेली नव्हती. ती फक्त माझ्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःला एक संधी होती की काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा मला काहीतरी शिकायला भेटलं, त्यासाठी हा एक प्रयत्न होता. आणि राहिला प्रश्न पैसा कमवण्याचा, तर मी आता जितका पैसा कमवते आहे ना, त्यात मी खूप समाधानी आहे. मला त्यापेक्षा अधिक पैशाची कधीही हाव नाही आहे. आणि जर तुमच्या इतका पैसा कमवायचा म्हणाल ना, तर जर तेवढा पैसा कमवून जर असा उर्मटपणा अंगी येणार असेल ना, तर खरंच मी म्हणते मला नको आहे तितका पैसा कमवलेला. कारण की पैसा कमवण्यापेक्षा मला 4 चांगली माणसं कमवणं जास्त गरजेचं वाटतं. पण ठीक आहे, असं प्रत्येकाच्या विचारांवर असतं. राहिला प्रश्न काही जणांना वाटतं, तुला काय वाटतं, तू खूप यशस्वी होणार आहेस का? तर मला अपयशाची भीती नाही आहे, अजिबातच नाही आहे. कारण की लहानपणापासून गरिबी पाहिलेली आहे. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल ना, की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तर माझ्याकडे अखंड सीडी आहे त्या गोष्टीची. त्यामुळे ना, मी हारण्याला घाबरत नाही कधीही. माझं काम फक्त काय आहे, की प्रयत्न करणं. त्यातनं आलं यश तर ठीकच आहे, नाही आलं तर काही हरकत नाही आहे. यासाठी ना तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते. आता धीरूभाई अंबानींना सगळेच ओळखतात. तर त्यांना तुम्हाला काय वाटतं, त्यांनी प्रत्येक व्यवसाय केला आणि तो सक्सेसफुल झालाच आहे का? तर नाही. काही व्यवसायांमध्ये अपयशही आलं असेल. पण मला अपयश मिळणार ह्या भीतीने जर त्यांनी व्यवसायच केला नसता किंवा त्यांनी जर कुठल्याही उद्योगामध्ये प्राथमिकता दाखवली नसती, तर कदाचित आज ते इतक्या उच्च पदावर नसते किंवा भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून त्यांची ओळखच निर्माण झाली नसती. आता तुम्ही म्हणाल की तू त्यांचं उदाहरण का दिलं? कारण की ते असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना सगळेच ओळखतात आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट एकच आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा. यश अपयश हा नंतरचा भाग झाला. प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं. तर मीही तेच करत आहे. त्यामुळे मग मला अपयशाची भीती वाटत नाही. बाकी मी फक्त माझं काम करते. मला थोडासा अनुभव घेता यावा, काहीतरी शिकता यावं म्हणून माझे प्रयत्न असतात. धन्यवाद.